निवडणुकीच्या निकालावरून आता संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचल्याचं सध्या दिसतंय। एक्सपोज करत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। मी पुन्हा येईन, लोकांची घरं आणि पक्ष फोडून येईन असं गळा फोडून सांगणारे मला जाऊ दे ना घरी वाजले की बारा अशी रेकॉर्ड लावत आहेत आणि महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही असं आता संजय राऊत म्हणतात। संजय राऊत यांनी ही एक्सपोज केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर मी पुन्हा येईन, लोकांची घरं आणि पक्ष फोडून येईन असं गळा फोडून सांगणारे मला जाऊ दे ना घरी वाजले की बारा अशी रेकॉर्ड लावत आहेत अशी टीका त्याने केलेली आहे। संजय राऊत यांनी ही एक्सपोज केलेली आहे आणि फडणवीसांना डिवचल्याचं सध्या दिसतंय। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। निवडणुकीचा जो निकाल आला त्या निकालावरून आता संजय राऊत यांनी फडणवीसांना डिवचलेला आहे। एक्सपोज करत संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे। तर महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही असं ते म्हणतायत। त्याने एक्सपोज केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा निशाणा साधल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी। मी पुन्हा येईन, लोकांची घरं आणि पक्ष फोडून येईन असं गळा फोडून सांगणारे आता मला जाऊ दे ना घरी वाजले की बारा अशी रेकॉर्ड लावत आहेत। छान, महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही अशी एक्सपोज संजय राऊत यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा निशाणा साधलाय। अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसांना वाजवलेले आहेत। संजय राऊत यांनी ही एक्सपोज केलेली आहे आणि फडणवीस यांच्यावर ही टीका केल्याचं पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी।